सरपंच आणि आमचे जवळचे मित्र तुकाराम फिरंगणे साहेबांचं आगमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेनं आणि आता समालोचन कक्षामध्ये आपण करूयात बदल. यापुढचं धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवतील माझे सहकारी समालोचक व्हाईस ऑफ पीटीसी योगेश पाटील. चला आपण सामन्याला सुरुवात करतोय. सलामी जोडी पाहू शकेल या ठिकाणी वसीम आणि तौसिफ शेख आलाय आणि या षटकाला सुरुवात केली विशाल पाटीलनं. आज कॅप्टनची सुद्धा मात्र त्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि पहिलाच चेंडू मात्र या ठिकाणी निर्धावानं हाताळलाय. थोडीशी आज आपण सलामीवीरांमध्ये चेंजेस पाहतोय कारण वसीमला मात्र या ठिकाणी प्रमोट केलाय. परंतु सुरुवात चांगली पाहिली आपण गोलंदाज विशाल पाटील कडून. हो पटका हवेत केलाय परंतु मिडॉनवरती कुठला क्षेत्ररक्षक नाहीये. मिडॉपचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय तोपर्यंत सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. दरम्यान पाहू शकाल प्राणवी 11 जय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघ सध्या इन मध्ये आहे आणि या संघाला जांभूळपाड्याचे शिवसेनेचे उपशाखा प्रमुख रुपेश पारधी यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद रुपेशजी पारधी. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. आणि या सामन्याचा आनंद घेण्यासाठी ग्रामपंचायत कुक्षेचे माजी सरपंच तुकारामजी फिरंगणे सध्या व्यासपीठावरून या स्पर्धेचा आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत. हो चांगला चेंडू मन्नाट वेग आणि तसं जर पाहिलं तर विशाल पाटील सातत्याने याच खेळपट्टीवरती प्रॅक्टिस करत असतो, सराव करत असतो आणि त्याचा मात्र जरूर त्याला चांगला अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा आता मात्र कुठेतरी वापर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय. आज परेश भोईर याची सुकन्या प्राणवीच्या नावाना संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय आणि पाहू की त्यांना एखादा या स्पर्धेच्या माध्यमातून ते गिफ्ट देण्याचा प्रयत्न करतील का. तौसिफ ओहो पुढे जाऊन केल्याचा प्रयत्न तो एवढा वेग होता की कुठल्या प्रमाणात तिथे फटक्या मात्र तौसिफला एक्झिक्यूट करण्याची संधी मिळाली नाहीये. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल आणि आतापर्यंत पहिल्यांदा 4 लिगल बॉल हाताळले विशाल पाटीलनं फक्त धाव खर्च केली 1. जबरदस्त सुरुवात सध्या आपण पाहतोय. यानंतर पुढील सामना असेल पहिल्या फेरीतील 5वा सामना निर्वी 11 514 सापे विपक्ष श्रावण स्पोर्ट भोकरी. ओ अजून एक चांगला चेंडू लागोपाठचा तिसरा डॉट बॉल. अप्रतिम स्पेल सध्या आपण पाहतो विशाल पाटीलचा आणि रिप्लेमध्ये पहा चेंडूला जरूर स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, कट करायचं होतं परंतु कुठल्या प्रमाणात त्या ठिकाणी संपर्क झाला नाही. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल खेळ सध्या साकारत असताना विशाल पाटील लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन जरूर आहे परंतु कुठेही आपण जर पाहिलं तर गोलंदाजावरती ते डोकीदुखी ठरताना आपण पाहिले नाहीये. चांगला रिदमवरती आणि चांगला ट्रॅकवरती तो कामगिरी करतोय. फटका हा बेत केलाय. संधी असेल सुरेश पारधी चेंडूच्या खाली चाललाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामधून आणि सहजपणे मात्र त्या ठिकाणी झेल त्याने फिनिश केलाय. पहिल्या धक्का लागेल या ठिकाणी अल्पदे पडगे या संघाला तौसिफच्या रूपानं. पाहतो की सुरेशला एक चांगली कव्हर करण्यासाठी आणि एक्झॅक्टली सहज सोपा झेल त्याने मात्र संपन्न केला. तौसिफचा विचार केला तर मात्र एकही धाबेचा आपल्या संघ
त्याने सामना केला आणि शून्यावरती तो मात्र बाधून माघारी परतला. क्रमांकावरती आलाय साहिल शेख आणि तसं जर पाहिलं साहिल चांगल्या टच मध्ये आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये साहिलच्या वतीने आपण अष्टपैलू खेळ पाहिलेला आहे. बॅटिंग ऑर्डर असेल किंवा गोलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये तो चांगला खेळ साकारत असतो. परंतु आज सुरेश पारधीच्या अगेन्स्ट तो मात्र कशात खेळ साकारणार. वसीम शेख स्ट्राईक एंडला पाहतोय. हो चेंडू पडल्यानंतर बाहेर चाललाय आणि आज वेगळ्या शिलेनं मात्र गोलंदाजी हाताळतोय सुरेश पारधी. नेहमीच त्याला आपण वेगवान गतीने चेंडू हाताळताना पाहतो. परंतु या ठिकाणी स्विंगिंग चेंडूने मात्र सुरुवात केली. छोट्या रनअपनं पाहू शकाल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. ओह बोलया थोडासा लवकर फटका पीक केला. चेंडू थोडासा उशिराने आला आणि पाहू शकाल पंचांचा लेग बायचा इशारा पाहायला मिळतोय. इष्टाच्या स्वरूपात एक धाव तिथे मात्र जोडली गेली आणि ज्याप्रमाणे सध्या खेळ आपण पाहतोय जरूर परेश भोरी सुद्धा मात्र थोडेफार खुश असतील कारण त्यांच्या मुलीच्या नावानं संघ खेळतोय आणि सत्राचा विचार केला तर एक स्पर्धा सुद्धा मात्र पीटीसी मध्ये श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाच्या नावावरती आपण पाहिली. डीबी स्पोर्ट कुरुंद संघाची स्वर्गीय दादाराम बुद्धाजी थोरात स्मृती चषकावरती या संघानं नाव कोरला होता. पुन्हा फटका अभेद केला. स्वतः गोलंदाज चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. स्कायर झेल आणि पौष्टिकल अगदी त्याच्या पुढ्या चेंडू मात्र लँडिंग झालाय आणि तत्पुरती 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. धाबाचा मात्र कुठेतरी वेग वाढवण्याचा प्रयत्न करतायत परंतु आतापर्यंत एकही चौकार इनिंगमध्ये पाहायला मिळत नाही. एकही षटकार आतापर्यंत आला नाही. सिंगल डबलवरती मात्र कुठेतरी भर टाकण्याचा दोघेही प्रयत्न करतायत आणि त्याच्यामुळे पाहतोय की संत गतीने धावफलक पुढे चाललाय. त्या गतीला मात्र वेग द्यावा लागेल. जे महाराष्ट्र मित्र मंडळ भोईरगावच्या वतीने आपण हा चषक पाहत आहोत. जे महाराष्ट्र भोईरगाव चषक 2025 स्पर्धेचा दुसरा दिवस सध्या आपण पाहत आहोत. फटका चांगला पाहायला मिळतो परंतु लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक सचिन म्हात्रे ज्याप्रमाणे फिल्डिंग सजवली त्या अनुषंगाने गोलंदाजी सुरेश पारधी करतोय. जो ज्याच्याकडे अनुभव आहे तो आज अनुभव पणाला लावतो आणि त्याच्या खात्यामध्ये एक पहिली सफलता आणि दुसरा धक्का लागेल टीम अल्पते पडगे संघाला. क्वार्टर फायनल पर्यंत या संघाने मात्र त्या स्पर्धेमध्ये मजल मारली होती. प्रमाणे आपण पाहतोय या नवीन सीझनचा विचार आपण केला तर परंतु इथे कुठेतरी फलंदाज स्ट्रगल करताना पण की जांभूळपाडा संघाकडे क्वालिटी गोलंदाजी आपण पाहिली आतापर्यंत. पुन्हा पॉसिबल फुलर लेन जाग्यावरून केल्याचा प्रयत्न पडल्यानंतर थोडासा पाहिलं तर बाहेरच्या दिशेने मात्र चेंडू मूव्ह होतोय आणि डॉट बॉल चेंडूची सांगता आपण पाहतोय. आज अजय पारधी सुद्धा मात्र इन ऍक्शन मध्ये आहेत. भरपूर स्पर्धा त्यांनी सुद्धा मिस केल्या होत्या. पुन्हा त्याच अनुषंगाने मात्र चेंडूची हाताळणी जणू काय पहिल्या चेंडूचा आपण रिप्ले पाहतो की काय परंतु सलगचा दुसरा डॉट बॉल आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 3 धावा मिळत आहेत आणि हे 2 विकेट्स आतापर्यंत या ठिकाणी गमावले. 3 धावा बॅटच्या स्वरूपात आणि एक जी धाव होती ती धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला यानंतर दोन्ही टीमला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी येऊन थांबायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. निर्वी 11-5-1-4 सापे आणि श्रावण पहिल्या फेरीतील तो 5वा सामना असेल आजच्या दिवसातील. तिसरा षटक आणि तिसऱ्या षटकाला आता मात्र गोलंदाज सज्ज होतोय.
ओमकार लिएच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. ओमकार सुद्धा मात्र आपल्या खेळामध्ये भरपूर बदल केला या सीझनचा विचार केला तर सातत्याने लेग ब्रेक चेंडू तो टाकण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये तो सफल राहिलाय, यशस्वी राहिलाय. कारण पहा तुम्ही ज्यावेळी मेहनत करणार त्यावेळी तुम्हाला जरूर त्या मेहनतीचं फल मिळणार आणि या गोलंदाजीसाठी पाहिलं तर ओमकारनं भरपूर सराव केला आणि चांगल्या पद्धतीने मात्र तो चेंडू डिलिव्हर करतोय. जरूर पहिल्या चेंडू सुद्धा पाहिला तर चांगल्या प्रमाणे हाताला जरूर होता, परंतु कुठेतरी बायच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धाबा त्या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. 6 धाबा फलकावरती. वसीमला आपण नेहमीच पाहतो की मोठे फटकेसाठी त्याला ओळखला जातोय, परंतु इथे थोडासा शांत राहिलाय. सलामीला आला होता, फक्त एकच धाव त्याच्या बॅटमधून आतापर्यंत निघालेली आहे. पुन्हा एक चांगला चेंडू अगदी डोळ्यांच्या समोरच चेंडू मात्र या ठिकाणी गरकन फिरवतोय ओमकार लिये. वसीमने आतापर्यंत 6 चेंडू फेस केले, फक्त बॅटच्या स्वरूपात एकच धाव त्याच्या बॅटमधून निघाली. त्याकडे सुद्धा मात्र लक्ष द्यावं लागेल वसीमला. हो, इथे मात्र पाहू शकाल थोडीशी लेंथ पुढे ठेवली, पंच केला आहे आणि चेंडू सरळ चालला कव्हर पॉईंटच्या पलीकडे. पहिला सिक्सर अल्पदे पडगे संघाच्या इनिंग मध्ये. बारा धाबा फलक्यावरती लागल्या गेल्या. चांगला फटका पाहतो आणि या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर एक मात्र असा फलंदाज वसीम राहिला ज्यांनी कव्हरला सिक्सर मारलाय. म्हणजे आतापर्यंत कुठल्याही फलंदाज तरी त्या क्षेत्रामध्ये आणि हा पहिला सिक्सर त्या क्षेत्रातील आपण वसीमच्या बॅटमधून पाहतोय. एवढा तगडा फटका म्हणजे या फटक्यावरून पाहू शकतो की या वसीमकडे तो क्लास त्याच्याकडे आहे. सुरुवातीला जरूर त्यांनी वेल घेतला आणि त्यानंतर आता मात्र वरच्या बॅकफिल्डने खेळण्याचा प्रयत्न करतोय. फुल टॉस, परंतु टायमिंग प्रॉपर नाही. लॉंग ऑनकडे क्षेत्ररक्षक तैनात आणि झेलबाच्या स्वरूपात अजून एक धक्का लागेल टीम अल्पते पडगे संघाला वसीमच्या रूपानं. परिस्थिती सध्या आपण पाहतोय पडगे संघाची. जरूर एक सिक्सर आला असं वाटलं की मात्र वेग वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये या झेलबाच्या स्वरूपात तो बाद झाला. वेलकम संतोष सुतार. नेरवी 11-514 सापे संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांचा संघ तुम्हाला यानंतर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे श्रावण स्पोर्ट बोकरी संघाच्या विरोधात. अँड वेलकम मनीष भोईर. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. सरप्राईज होतं आणि या मोनिशच्या आता मात्र पाहू शकाल अगदी बॉडीमध्ये सुद्धा मात्र भरपूर चेंजेस पाहायला मिळतोय. चांगला चेंडू न्यू बॅटर पाहू शकाल मागच्या सोबतीला मोसिम आलाय आणि त्या पहिल्या चेंडूमध्ये ओमकारने त्याला बीट केलाय. काय जबरदस्त मात्र लेग ब्रेकचा या ठिकाणी वापर करतोय, कटाचा वापर करतोय. पंचाचा वाईटचा इशारा जरूर पाहायला मिळतोय, कारण पडल्या तर जास्त बाहेरच्या दिशेने मात्र चेंडू मूव झाला आणि त्याच्यामुळे पाहतो की एस्ट्राच्या स्वरूपात ती धाव जोडली गेली. पुन्हा त्यात पद्धतीने चेंडूचा वलवलंय आणि मित्र म्हणे की सुरेश पारदीच्या एक्झॅक्टली सावलीमध्ये सर्व खेळाडू घडलेले आहेत. सुरेश पारदी नेहमीच आपल्या गावातून युवकांना संधी देत असतो आणि चांगला मार्गदर्शन तो देत असतो आपल्या खेळाडूंना, कारण एक लेजंड खेळाडू आहे. पुन्हा 30 लेंथ जबरदस्त मात्र या ठिकाणी स्पेल जरूर ओमकार जागेचा एक सिक्सर पाहिला, परंतु त्याच्यानंतर त्यांनी चांगल्या प्रमाणात वापसी केली आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एकूण 3 गडी बाद 13 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. चला, श्रावण स्पोर्ट बोकरी संघ आपण पोहोचला असता तर लगेच नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे, कारण सापे संघ इथे दाखल झालेला आहे. काल सुद्धा आपण सापे गावातून एक संघ पाहिला, गावदेवी एसके स्पोर्ट सापे. तो संघ मात्र पराभूत झाला पहिल्याच आय थिंक दुसऱ्या फेरीतील सामन्यामध्ये कुक्षे संघाच्या अगेन्स्ट तो संघ मात्र पराभूत झाला. परंतु आज नवीन संघ तुम्हाला सापे गावातून पाहायला मिळू शकेल
आणि या संघामध्ये सर्वच यंगस्टर आहेत. संतोष चला आपण खेळायला सुरुवात करूया. शेवटचं षटक आणि शेवटचं षटकाचा मात्र गोलंदाज भावेश पारधीचा मात्र इथे वापर केला जातोय. आणि भावेश पारधीने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर माजी सरपंच तुकारामजी फिरांगडे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. तेराला 3 बिकट परिस्थिती सध्या आपण पाहतोय अल्पते पडगे संघाची. माज आणि मोसीम खेळपट्टीवरती जरूरत पडतो. दोघांनी 2-2 चेंडू खेळलेले आहेत आणि दोघांना आतापर्यंत खातं सुद्धा या ठिकाणी उघडता आलेलं नाही. त्याला भावेश आपण खेळायला सुरुवात करा. कारण मित्रांनो वेळ ही फार महत्त्वपूर्ण असते एखाद्या कार्यक्रमासाठी, आयोजन समितीसाठी. आणि ती वेळ आपल्याला आज वाचवायची आहे कारण 11 सामने खेळायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. पहिला चेंडू पाहू शकेल एक्झॅक्टली वाईट यॉर्कर लेत होते आणि पाहू शकेल रिक्स उचलली, परंतु शेवटच्या षटकाला स्वतः गोलंदाज भावेश पारधीने चेंडूला फील केलाय, एक्स्ट्रावरती निशाणा साध्य केलाय आणि फलंदाज माज त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बादून माघारी परततोय. छाप करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु सरळ चेंडू गोलंदाजाच्या अगदी दिशेने ट्रॅव्हल झाला आणि तदनंतर हे दृश्य पहा. ओ कडक शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, जबरदस्त फटकाने चेंडू सरळ चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 7 धावांसाठी सिक्सर. आठमधून सिक्सर निघाला आणि त्याच्या सोबतीला नवीन फलंदाज सय्यम आलाय बॅटिंग करण्यासाठी, परंतु जबरदस्त स्ट्रोक. ज्या फटक्याची मात्र कुठेतरी आवश्यकता होती अल्पते फटके संघाला. एक सर्वत्र धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर अशा फटक्याची मात्र गरज असेल, कारण अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 4 चेंडूमध्ये जर अशा प्रमाणे फटके येत राहिले तर एक गोलंदाजासाठी फाईट बॅक करण्यासाठी मात्र इथे तुम्ही धाबा उभी करू शकता आणि तो प्रयत्न मात्र इथे मोसीम सध्या करतोय. तर निघाला 19 धाबा फलक्यावरती लागल्या गेल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि भावेशला मात्र या चेंडूवरती आसमान दाखवला असंच पुढ्यात चेंडू टाकला आणि त्याच्यावरती सरळ बाटने लॉफ्टेड ड्राईव्ह. हो इथे चेंडू खाली राहिलाय. फटका केल्याचा प्रयत्न लाईन मात्र तिथे मिस केली आणि ज्यावेळी फटका त्याने एक्झिक्यूट केला त्यावेळी मात्र चेंडूवरून त्याची नजर सुद्धा थोडीशी यस बाजूला झाली. त्याप्रमाणे कनेक्शन बॅट चेंडूमध्ये झाला नाहीये. इथे कनेक्शन चांगला झालाय, परंतु लॉंगवरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो विजय पारधीच्या रूपानं. विजयची या सत्रातील एक चांगली इनिंग मला डीबी स्पोर्ट कुरूंच्या स्पर्धेमध्ये पाहिली. अर्धशतकी केली त्याने साकारली होती कुक्षी संघाच्या विरोधात आणि काय तो खेळ त्याचा राहिला. फलंदाज बाद आणि विनंती असेल जय गणेश वापले पण सांगायला की आपण मैदान सोडून कुठेही जाऊ नका. रनआउटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी या सय्यम बादून माघारी परतला आणि सय्यमनं एकही चेंडू फेस केला नाहीये. बॅटर अजीज लाईन चुकीची निवडली. लेग स्टेपचा चेंडू मात्र बाहेरून चाललाय वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव. 21 धाबा. पुन्हा फटकावेत केलाय. कनेक्शन चांगला पाहायला मिळतोय आणि मोसमच्या बाटमधून येणारा हा दुसरा सिक्सर भावेश पारधीच्या विरोधात.
जबरदस्त फटका आपण पाहतोय. दोन्ही सिक्सर लॉंग ऑन वरती खेळले गेले मोसमच्या वतीनं आणि एक मात्र असा खेळाडू आहे की त्यांनी चांगला खेळ साकारण्याचा प्रयत्न केला अल्पते पडके संघाच्या दृष्टिकोनातून. 13 धावसंख्येवरती तो खेळतोय. अजून एक उडवलाय परंतु इथे टायमिंग प्रॉपर नाही. स्वतः गोलंदाज भावेश पारधी चेंडू खाली चाललाय आणि तदनंतर पाहू शकाल झेल ड्रॉप आणि फलंदाजाला जीवनदान 2 धाबा तिथे पूर्ण केल्या गेल्या आणि तिहेरीचा प्रयत्न संयम करतोय आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र पाहू शकाल अयशस्वी तो राहिला. 2 धाबा शेवटच्या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या. 29 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि एक फायटिंग करण्यासाठी मात्र ते टोटल उभारलाय. जर चांगली गोलंदाजी जिथे झाली तर मात्र या धाबांचा संरक्षण केला जाऊ शकतोय. परंतु 30 धाबांचा पाठलाग आता इथे कशा रीतीने केला जाईल तोपर्यंत जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. आणि पहा जो आता सामना असेल या सामन्यानंतर भोकरी विपक्ष सापे त्याच्यानंतर आपण दुसऱ्या फरीतील जो पहिला सामना आहे तो आपण इथे पेश करणार आहोत. अर्थात टायगर स्पोर्ट जय गणेश बापाले ब विपक्ष या सामन्यातील विजेता संघ याची आपण नोंद घ्या. सन्माननीय माजी सरपंच तुकारामजी फिरांगणे यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपला शुभ असते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी संपन्न करू. दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्समध्ये उपस्थित आहेत आणि चांगली खेळाची आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. तो कोणा टॉस दाखवतो. एका बाजूला जय महाराष्ट्र मित्र मंडळ आहे आणि दुसऱ्या बाजूला भोईरगाव चषक 2025 आहे. चला संतोष सुतार कॉल देत आहेत. महाराष्ट्र मित्र मंडळ येतोय पाहुण्यांचा आभार आणि विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. नाणेफेकी आपण जिंकलेली आहे. परत कसा राहिलाय खेळ तर चांगलाच राहिलाय. मग आतापर्यंत किती तुम्ही चषक जिंकले काय सांगू शकशील? अजूनपर्यंत चषक नाही जिंकलं. म्हणजे अजून साकार झाला नाही. समोर संघ सापे संघ आहे त्या संघासमोर प्रथम तुम्ही काय करणार? नाणेफेकी जिंकलेली आहे. फलंदाजी करणार. पहा विनामूल्य प्रवेश आहे. कशा हेतून तू ही स्पर्धेकडे पाहतोयस? नक्कीच चांगली स्पर्धा आहे आणि त्यांचा धन्यवाद कारण की खेळण्याला संधी दिली. तुमच्या संघामध्ये काय यंगस्टर खेळाडू या सत्रामध्ये आम्हाला मग त्याच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? सगळ्या टीमकडनं अपेक्षा आहेत. चांगला खेळ या स्पर्धेमध्ये राहील या अपेक्षा आम्ही तुमच्याकडे करू शकतो. हो नक्कीच. चला तुम्हाला माझ्या सोबतीला सुतार आहेत. संतोष तुमचा खेळ कसा राहिला या हंगामाचा विचार केला तर? खेळ चांगला आहे. प्रॅक्टिस पण खूप करतो. आता प्रॅक्टिसमध्ये तू तुझ्या खेळाडूंना एक्झॅक्टली काय मार्गदर्शन देतोयस? चांगला खेळा, पुढे जा, बस हेच मी सांगतो का पुढे जात राहा. आहेत जरूर तुम्ही युवकांना घडवतायत परंतु बॅटिंग इथे करायची आहे. किती धाबांचा लक्ष इथं मात्र तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. 4 षटकाचा सामना असेल. 30-35. कोणाकडे तुला अपेक्षा आहेत की तो ट्रम्प कार्ड म्हणून त्याचा आज उल्लेख केला जाऊ शकेल? धर्मदीप आहे, सचिन आहे, मयुरेश आहे, ऋषी आहे. संतोष पार करतो या तशी इनिंग या सामन्यामध्ये आम्हाला त्याच्याकडून पाहायला मिळू शकेल का? हो नक्की भेटेल. संतोष तुम्ही सुद्धा एक चांगला स्पर्धेचं आयोजन करत असा परंतु या स्पर्धेबद्दल आयोजन खूप सुंदर केलेलं आहे आणि फ्री एंट्री ठेवले त्याच्याबद्दल म्हणजे खूपच चांगली केलेलं आहे त्यांनी. आम्ही पण दरवर्षी फ्री ठेवतो आणि त्यांनी पण म्हणजे कोणाकडून पैसे घ्यायचे, कोणाकडून पैसेच नाही घ्यायचे, फ्री ठेवल्यानंतर बरं असं म्हणून त्यांना धन्यवाद करतो मी. चांगलं आयोजन केलेलं आहे फ्री टुर्नामेंट होऊन. क्या बात आहे. या चांगला उल्लेख तुम्ही या ऑल दी बेस्ट परंतु टॉस जिंकला या ठिकाणी श्रावण भोकरी संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. आय थिंक बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे. जाऊया पुन्हा आपण कॉम्बॉक्समध्ये तिथे सज्ज आहेत तुमचे सहकारी समालोचक अजय गरज सर. ओटीओ कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच योगी. स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा जे महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगाव आयोजित या दमदार स्पर्धेमध्ये अर्थात भोईरगाव चषकामध्ये. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. पहिल्या फेरीतील सामना आपल्या समोर आहे. अल्पते स्पोर्ट्स पडगाव विपक्ष प्राणवी 11 जय श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा. जांभूळपाडा संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग स्वीकारली, अफलातून गोलंदाजी पहिल्या 3 ओव्हर्समध्ये विशेषतः मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये पलटवार थोडासा पाहायला मिळाला मॉसिनकडून. एकूण धावसंख्या 29 आणि टार्गेट आहे 30 धावांचं.
आणि तीच धावा तर लक्ष समोर जरूर आहे, परंतु फलंदाजाला एक सुवर्ण संधी आहे. कुठल्याही फलंदाजाने सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली किंवा 4 हॅट्रिक कंप्लीट केली तर माजी सरपंच तुकारामजी फिरांगडे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक टार्गेट जास्त मोठं नाही, परंतु इथून संघर्ष केला जाऊ शकतोय. वैभव आणि विजय पारधी ही सलामीची जोडी. दोन्ही आघाडीचे फलंदाज जबरदस्त फॉर्म मध्ये राहिलेले आहेत. या संपूर्ण हंगामाचा आपण विचार केला तर आतापर्यंत खूप दमदार कामगिरी त्यांनी केली आहे. मोठमोठ्या भागीदाऱ्या रचलेल्या आहेत. पहिलं षटक घेऊन गोलंदाज साहिल. पहिला बॉल फुल टॉस हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना डॉन फिल्डर उपस्थित आहे. पहिल्या बॉलवर आले सिंगल. अकाउंट ओपन झालंय पहिल्याच बॉलवर. कुरुंद संघाची जी स्पर्धा होती, स्वर्गीय दादाराम बुधाजी थोरात स्मृती चषक, त्या स्पर्धेमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता या सलामी जोडीनं. आणि अल्पती स्पोर्ट्स पडगा संघाचा आपण विचार केला तर त्यांना सामना जिंकायचा असेल तर सुरुवातीपासूनच टिचून मारा करावा लागणार आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये अतिशय नियंत्रित गोलंदाजी करावी लागणार आहे. साहिल त्यांचा एक ट्रम्प कार्ड खेळाडू आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला. कडेकडे स्वीप लगावण्याचा प्रयत्न होता, मात्र वेगात बीट केलंय बॅटरला. जबरदस्त बॉल. अगदी इष्टांच्या वरून बॉल निघून गेलाय. डाव्या इष्टीवर पिच झालेला बॉल मिडल स्टिक कडे येत होता. यावेळेला मात्र हवेतून खेळलाय, चांगला फटका. फिल्डर थोडासा दूर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा तर मिळतीलच. चांगला एफर्ट. दर्जेदार क्रिकेट. 2 धावा मिळत आहेत. विजय पारधीचा अकाउंट ओपन होते. संघाची धावसंख्या 3 या आकड्यावर जाऊन पोहोचते. फक्त 30 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये खरं तर फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली होती अल्फते स्पोर्ट्स पडगा संघाकडून, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये मोहसिननं 2 सुंदर षटकार ठोकले आणि त्यामुळेच 29 पर्यंत मजल मारली आहे. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय बॉल. गॅपमधून फिल्डर पाठलाग करतायत. आउटफील्ड फास्ट आहे. कुकसे मत 4 हा चौकार. खेळले जात आहेत. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा शरीराकडे येत होता आणि चांगल्या पोझिशनमध्ये येत असताना त्या बॉलला योग्य दिशा दिली आहे. 4 धावा प्राप्त केल्यात विजय पारधीनं. सलगचे 3 चौकार, सलगचे 3 षटकारांसाठी तुकाराम फिरंगणे माजी सरपंच यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. हाही चौकार. फायदा घेत असताना विजय पारधी बॅक टू बॅक चौकार. आणि आता चौकारांची हॅट्रिक, चौकारांची तिकडी इथे पाहायला मिळेल का? साठी तुकाराम फिरंगणे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक देखील ठेवण्यात आलेलं आहे. जांभूळपाडा टीमच्या फलंदाजांकरिता. धावसंख्या 11. ड्राईव्ह केला आहे परंतु गॅप शोधू शकलेला नाहीये. चांगलं क्षेत्रक्षण. वैभवला धाव घ्यायची होती परंतु स्पष्ट नकार दिलाय आणि राईट कॉल विजय पारधीचा. येतो डॉट बॉल आणि याचबरोबर पहिलं षटक समाप्त होतंय. साहिल खर्चिक ठरलाय. धावसंख्या बिनबाद 11. भरपूर अपेक्षा होत्या साहिलकडून की सुरुवातीलाच तो ब्रेक थ्रू मिळवून देईल आणि प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढवला जाईल, परंतु तसं काही घडलेलं नाही. आणि आता समीकरण आणखी सोपं दिसतंय. 18 बॉल्समध्ये फक्त 19 धावांची आवश्यकता आहे प्राणबी 11 श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा टीमला विजयाकरिता. चला जास्त काळ टीम मिटिंग घेऊ नका विनंती असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. अल्फते स्पोर्ट्स पडगा टीमकडे खेळाडू जबरदस्त आहेत. आपण बघतोय वसीम एक अनुभवी खेळाडू आहे. तौसिफ हा देखील एक जबरदस्त अनुभवी खेळाडू आहे, परंतु या खेळाडूंनी निराशा दाखवली, निराशाजनक कामगिरी केली. साहिल देखील बॅटनं काहीच विशेष करू शकला नाही. फक्त 2 धावा त्याने बनवल्या होत्या. मोहसिनने जरूर चांगला खेळ सादर केला, परंतु पूर्णपणे टीम एफर्ट पाहायला मिळालेला नाही आणि त्यामुळेच संघ थोडासा बॅकफुटवर दिसतोय. ऑलमोस्ट रन बॉल इक्वेशन. 18 बॉल्समध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. सर्वच्या सर्व विकेट सुरक्षित. स्ट्रायकिंग एंडला वैभव लिहे आणि आता गोलंदाजीसाठी येतोय कॅप्टन सय्याम.
पॉवर प्लेचा खेळ संपलेला आहे, त्यामुळे आता 5 खेळाडू सीमा रेषेवर तैनात. सर्कलच्या आतमध्ये शॉट, थर्डमॅन शॉट, फाईन लेग, पॉइंट आणि कव्हर. त्रिफळा उद्ध्वस्त. लो फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली आहे आणि फलंदाज बाद. अगोदरच ऑफस्टिकच्या बाहेर जात असताना खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल थोडासा डीप होऊन आला शेवटच्या क्षणाला. डावी एष्टी उखडली गेली आहे. पहिला धक्का वैभवच्या रूपात आणि अशाच गोलंदाजीची खरं तर गरज आहे. विकेट्स काढावे लागतील. डॉट चेंडू जास्तीत जास्त टाकावे लागणार आहेत गोलंदाजांना, तेव्हाच या सामन्यामध्ये चुरस निर्माण होताना दिसेल. सुरुवात तर चांगली केली आहे कॅप्टन सय्यामने. पहिल्याच बॉलवर घवघवीत यश त्याला प्राप्त झालंय. नवीन बॅटर अजय पारधी आता मैदानामध्ये पोहोचतोय. बंधूंची जोडी खेळपट्टीवर आहे. अजय पारधी आणि विजय पारधी. विजय पारधी भन्नाट फॉर्ममध्ये आहे या हंगामामध्ये. अजयनं काही स्पर्धा मिस केलेल्या आहेत आणि आज तो संघामध्ये आहे. भरपूर अपेक्षा त्याच्याकडून देखील नेहमीच असतात. लांबलचक असं गोलंदाजी रनअप आपल्याला पाहायला मिळत आहे सय्यामचं. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडूच्या लाईन मध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न. पूर्णपणे बीट होतोय बॅटर. चांगली गोलंदाजी, खूप चांगली लाईन होती. फलंदाजापासून थोडासा दूर टाकला ऑफस्टिकच्या बाहेर आणि चांगल्या लेंथवर. बघा लो स्कोरिंग सामना आहे, परंतु बऱ्याचदा लो स्कोरिंग सामने देखील भरपूर रोमहर्षक झालेले आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला अतिशय कडक ऑन ड्राईव्ह कार्पेटच्या सहाय्यानं बॉलला पाठवलंय, मात्र लॉंग ऑनला फिल्डर अतिशय दक्ष. एकच धाव येथे मिळताना दिसते. सिंगलच्या जोरावर स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना अजय पारधी बॅटच्या मधोमध घेऊन अगदी नियंत्रणानिशी हा फटका त्याने एक्झिक्यूट केला होता. एक चांगला स्ट्रोक. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 वर. एका गड्याच्या मोबदल्यात 30 धावांचा पाठलाग सुरू आहे. प्राणबी 11च्या नावानं आज श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघ खेळत आहे. परेश भोईर यांची सुकन्या प्राणबी त्याच्या नावाने काल आमचे सहकारी समालोचक योगेश पाटील यांच्या कन्येच्या नावानं विकी स्पोर्ट्स कुक्से संघ खेळला जीएनसीच्या नावानं आणि काही बहारदार कामगिरी त्यांची राहिली आहे. यावेळेला फोर्सिंग स्ट्रोक समोर डाऊन द विकेट खेळलाय. तिकडे देखील फिल्डर उपस्थित आहे. आणखी एक सिंगल येते. चांगलं षटक आतापर्यंत सय्यामकडून पाहायला मिळतंय. पहिल्या 4 बॉल्समध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात आणि एक महत्त्वाची विकेट देखील प्राप्त केली आहे. ब्रेक थ्रू आपल्या टीमला मिळवून दिलेला आहे आणि कर्णधार चांगला प्रयत्न करताना दिसतोय अल्फते स्पोर्ट्स पडगा संघासाठी. 13 धावा फलकावर, आणखी 17 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडूंचा खेळ बाकी. सामन्यामध्ये रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज सय्यामचा. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. पावलांचा वापर केलाय, लॉफ्ट केलाय. समोर फिल्डर तिकडे उपस्थित लॉंग ऑफला अँड ही टेक्स इट. वंडरफुल कॅच. फलंदाज बाद. आणि चांगलं जजमेंट दाखवत असताना तिकडे फिल्डर सुपर कॅच. माज होता मला वाटतं तिकडे. यस, त्याने तो झेल स्वीकारलाय आणि दुसरी विकेट गमावली गेली अजय पारधीच्या रूपात जांभूळपाडा संघाची. पहिल्या ओव्हरमध्ये स्थिती चांगली होती. 11 धावा फलकावर होत्या. एकही विकेट गेली नव्हती, परंतु या ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी सय्यामकडून आणि क्षेत्ररक्षकांची देखील त्याला चांगली साथ मिळताना दिसते. समीकरण 13 चेंडू आणि 17 धावा. थोडंसं आता प्रेशर वाढताना दिसतंय प्राणवी 11 श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा टीमवर. नवीन बॅटर, सर्वात अनुभवी खेळाडू, ट्रम्प कार्ड अष्टपैलू खेळाडू सुरेश पारधी मैदानामध्ये पोहोचतोय. त्याचा अनुभव फार महत्त्वाचा ठरलेला आहे या टीम करिता. गेली कित्येक वर्ष तो क्रिकेट खेळत आहे. अक्षरशः अखिल भारतीय स्तरावर देखील त्याने अनेक मैदानं गाजवलेली आहेत. पण सध्याच्या घडीला आपल्या गावासाठी सातत्याने तो क्रिकेट खेळताना दिसतोय. या पडगा परिसरामध्ये भरीव कामगिरी सुरेश पारधीची आपल्याला पाहायला मिळत असते. अंडर प्रेशर फलंदाजीसाठी आलाय. वर पिच ड्राईव्ह केलाय. समोर सरळ बॅटनं एक चांगला देखणा फटका. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे असेल
आणि हा बॉल मात्र निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खराब क्षेत्ररक्षण, बॉल सीमा पार, येतोय चौकार. मोहसिन होता, थोडासा लेझी ॲटिट्यूड पाहायला मिळाला तिकडे फिल्डर कडून. बॉल अडवणं गरजेचं होतं. किमान 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या जाऊ शकल्या असत्या, परंतु तसं काही घडलेलं नाहीये. आणि नाजूक स्थितीमध्ये आहे सामना. अशा परिस्थितीमध्ये अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. चूक घडली मोहसिन कडून. चौकार येतोय सुरेश पारधीच्या बॅटमधून आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 2-17. उर्वरित 2 ओव्हर्समध्ये फक्त 13 धावांची आवश्यकता आहे. चला, वेळ भरपूर घेतला जाते या मॅचमध्ये. दोन्ही टीम्सना मी विनंती करेन की आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करावं. बघा, जवळपास 11 मिनिटांचा वेळ आपण खर्च केलेला आहे पहिल्या 2 ओव्हरसाठी. हे षटक आपल्याला 4 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे. 12 चेंडू आणि 13 धावा हे समीकरण येऊन ठेपलं या मॅचमध्ये. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगाव आयोजित फ्री एंट्री टुर्नामेंट भोईरगाव चषक 2025. टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम कुकसेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये रंगतोय. आणि कुकसे ग्रामस्थांचे तसेच धनेश 11 कुकसे संघ असेल, विकी स्पोर्ट्स कुकसे संघ असेल, यांचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. त्यांचं खूप मोलाचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे. भोईरगाव चषकासाठी हे मैदान, अतिशय सुसज्ज असं क्रीडांगण त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. सामना संपलेला नाही. शर्थीचे प्रयत्न येथे सुरू आहेत. गोलंदाजांचे विशेषतः सय्यामनं काय गोलंदाजी केली. शेवटच्या बॉलवर मात्र फिल्डरची साथ मिळाली नाही, परंतु तरी देखील एक सक्सेसफुल षटक त्याने कंप्लीट केले. 6 धावा देत 2 गडी बाद केलेत. अजीज ठाणेवाला आता गोलंदाजीसाठी येतोय. हा देखील एक महत्त्वाचा गोलंदाज आहे. स्ट्रायकिंग एंडला विजय. खोलात टाकलाय, लॉफ्टेड फटका. फिल्डर आहे वायडिश लॉंग ऑफला, मात्र त्याच्या आवाक्याबाहेर बाउन्स होत असताना बॉल डोक्यावरून फ्लाय होतोय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. चौकार. वन बाउन्स बॉल कलेक्ट करण्याचा प्रयत्न होता. बॉल देखील दर्जेदार टाकला होता अजीजनं, परंतु काय फटका खेळलाय. ऑलमोस्ट यॉर्कर लेंथवर टाकलेला बॉलला खोदून काढलं, लॉफ्ट केला. टायमिंग लाजवाब आणि अगदी व्ही मध्ये हा चौकार ठोकलाय विजय पारधीनं. हा फटका देखील दाखवतो की किती चांगल्या फॉर्ममध्ये आहे, किती चांगल्या टचमध्ये आहे या सीझनमध्ये विजय पारधी. चांगल्या बॉल्सवर देखील चांगले फटके तो एक्झिक्यूट करतोय. बॅक टू बॅक आता दुसरा चौकार आलाय, त्यामुळेच आता स्थिती मजबूत होताना दिसते जांभूळपाडा टीमची. धावसंख्या जाऊन पोहोचले 21 वर. 15 धावांवर खेळताना दिसतोय विजय पारधी. हा तिसरा चौकार त्याने ठोकलाय. समीकरण भरपूर सोपं होत आहे. 11 बॉल्समध्ये फक्त 9 धावांची आवश्यकता. अजीज वन्स अगेन राईट अमोर द विकेट. हो, स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळेला लाईन चुकीची आहे. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. अवांतर धाव मिळते. विजयाकडे वाटचाल प्राणवी 11 श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाची या मॅचमध्ये. अकरा चेंडू आणि 8 धावा हे समीकरण. फुलटॉस आहे. बॅटची थोडीशी आतली कडा लागली आहे, परंतु बॉल वेगानं ट्रॅव्हल करतोय गॅपमधून. सीमारेषा पार. आणखी एक चौका. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तिकडे कुठलाही फिल्डर नाहीये, प्रोटेक्शन नाहीये. हा खराब बॉल होता. फक्त थोडीशी बॅट लावायची होती आणि तेच केलंय फलंदाजानं. योग्य दिशा दिली. चेंज ऑफ पेस, गुड डिलिव्हरी, स्लोवर डिलिव्हरी. हा बॉल उमगलेला नाहीये फलंदाज विजयला. आत्तापर्यंत 9 धावा या षटकामध्ये अजीजनं खर्च केल्यात आणि फक्त औपचारिकता शिल्लक दिसते मॅचमध्ये. धावसंख्या 26. 4 धावांची फक्त आवश्यकता आहे विजयाकरिता जांभूळपाडा टीमला. प्रत्येक स्पर्धेमध्ये जांभूळपाडा संघ अप्रतिम कामगिरी करताना दिसतोय. हॉट फेवरेट म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. स्विच इट करायचा होता. अपील कॉट बिहाइंडसाठी बॅटच्या अगदी जवळून बॉल निघालेला आहे. पंचांची सहमती मिळालेली नाही. इट्स नॉट आउट. थोडं इम्प्रोवाइज क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न, कारण संघाची स्थिती फार मजबूत आहे. समीकरण आपण बघतोय 8 बॉल्समध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. खरं तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काही सामन्यांमध्ये असं इक्वेशन असताना देखील बॅटिंग करणारे संघ पराभूत होताना आपण क्रिकेटच्या खेळामध्ये बघितलेले आहेत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. आणखी एक स्लोवरचे दार बॉल
आणि दुसरा स्लोअर बॉल आपण बघितलाय, दोन्ही वेळेला तो बॉल पिक करता आला नाही विजय पारदीला. 2 चौकार त्याने खेळलेत या षटकामध्ये, मात्र तदनंतर चांगलं कमबॅक अजीज करताना दिसतोय. प्रतिभा भरपूर आहे या गोलंदाजाकडे. हा क्विकर बॉल होता ज्याच्यावर स्विच इट करण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर एक स्लोवर डिलिव्हरी त्याने टाकली आहे. समीकरण बदलत आहे. 7 बॉल्समध्ये 4 धावांची आवश्यकता. हा बॉल जर निर्धाव आला तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये थोडी चुरस जरूर पाहायला मिळेल. षटकातील शेवटचा बॉल यावेळेला थ्रू द लाईन लॉफ्ट केलाय. अप्रतिम शॉट, लाजवाब टायमिंग आणि बॉल सीमा पार षटकार. मॅच फिनिश. तिसऱ्याच ओव्हरमध्ये टार्गेट अचीव केलंय प्राणवी 11 श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम जांभूळपाडा अँड हार्ड लक अल्फते स्पोर्ट्स. अगदी 8 गडी राखून हा विजय संपादित केलाय. गोलंदाजाने चांगलं कमबॅक जरूर केलं होतं, परंतु एक चांगल्या बॉलवर खरं तर हा अप्रतिम फटका समोर मारलाय गोलंदाजाच्या डोक्यावरून. विजयाचा षटकार विजय पारदीच्या बॅटमधून. नाबाद 21 धावांचं योगदान त्याचं राहिलंय. बॅटिंग फ्लॉप राहिली अल्फते स्पोर्ट्स पडगा संघाची. मॅच समरी आपल्या स्क्रीनवर आहे. 29 फक्त बनवल्या होत्या 5 गड्यांच्या मोबदल्यात, ज्यामध्ये मोहसिनचा सिंहाचा वाटा होता 15 धावा. मात्र इतर फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. गोलंदाजी विशाल, सुरेश पारदी, ओमकार या तिन्ही गोलंदाजांची लाजवाब. भावेश थोडासा मागणा राहिला आणि आपण बघतोय की प्रत्युत्तरात 3 ओव्हर्समध्ये 32 धावा बनवल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात, ज्यामध्ये विजय पारदीचं महत्त्वाचं योगदान.